This is a tradition of village, and during this tradition the child is fully shaped in this process. गावातले हावले म्हणतात त्याला. आई बघा सारखे वळून माग मुलाकडे बघा लागले. मित्रांनो, कृष्णाकाठी घडणाऱ्या दररोजच्या वेगवेगळ्या घडामोडी, वेगवेगळ्या घटना, डिग्रज गावच्या घटना या तर तुम्ही पाहताच. आता या भागात पहा की ज्या व्यक्तीला मूल व्हायला त्रास होत असतो, म्हणजे मूल त्याला होत नसतं लवकर, तर ती व्यक्ती दवाखाना तर करतेच, पण श्रद्धेने एक पाळणा नदी सोडते. आणि ज्याने जो आधी पाळणा सोडलाय तो पाळणा तो पकडतो आणि घरी आणून लावतो. आणि त्याला जेव्हा मूलबाळ होईल तेव्हा तोच पाळणा तो पुन्हा नदी सोडतो आणि दुसरा कोणता ज्याला हवा असेल तो पकडतो. या संदर्भातला हा भाग आहे. आणि शिवाय शेवटला नदीवरला देखील थोडी घटना मी टाकलेली आहे. तर वेगवेगळे भाग डिग्रजच्या कृष्णाकिनारचे येतच असतात. तुम्ही सबस्क्राईब करा आणि पाहत चला. नेहमी खुश राहा. धन्यवाद. डिग्रजच्या कृष्णाकाठी मित्रांनो तुमचं स्वागत आहे. तर या ठिकाणी ज्या घाटावर ही स्वच्छता चालू आहे, हे आपण स्वच्छता कर्त्याला पाहून याने देखील स्वच्छता चालू केली आहे. आणि त्या ठिकाणी घडलेलीच ही घटना आहे. या ठिकाणी पाळणा सोडायची घटना आहे, ज्याची माहिती मी तुम्हाला आधी दिलीच आहे. प्रथेनुसार लहान पाळणा हा नदीच्या मध्ये नेऊन सोडला जातो, पण लोक नदीच्या मध्ये हा लहान पाळणा सोडण्यापेक्षा ज्याला कोणाला धरायचा आहे त्याच्यासाठी पुन्हा नदीच्या कडेला आणून सोडतात. आणि ही पाहुण्या मंडळींची गर्दी झालेली आहे. ज्याच्या घरचा पाळणा असेल सोडायचा, त्या ठिकाणी त्याची इच्छा पूर्ण झाली असे समजायचे. त्याला मूल बाळ झालेलं आहे आणि त्याने स्वइच्छेने त्या मुलाला नदीमध्ये फिरवायचं आणि तो पाळणा सोडून द्यायचा. आणि ज्याची इच्छा आहे की मला मूल हवं आहे त्याने तो पाळणा पुन्हा धरायचा. हे पहा मी इथे उपस्थित आहे. आणि बहुतेक हा दुसरा पाळणा येतोय. त्या दिवशी बहुतेक 2 पाळणे सोडले गेलेत. हे बघा दुसरा पाळणा देखील सजवून आणला जातोय. पहिल्या पाळण्यासाठी ज्या मुलाची इच्छा पूर्ण झाली त्याला पाळण्यामध्ये मोठ्या बसवतात आणि त्याला खाली टायर बांधतात. त्याची आई देखील समोर बसली आहे आणि ती काळजीने सारखा मुलाकडे पाहत आहे. हे पहा, आता हा पाळणा नदीच्या मध्ये घेऊन जाणार आणि त्या ठिकाणी छोटा पाळणा बुडवला जाणार, पण पुन्हा वर काढून तो कडेला आणि सोडला जाणार. होडी आतमध्ये नदीच्या सुकाण्यावर आपले गावचे सरपंच बसलेले आहे, डिग्रजच्या कृष्णाकाठचे. आणि दांडे मारायला गावातले हावले म्हणतात त्याला. आई बघा सारखे वळून माग मुलाकडे बघा लागले.